हाय तक्ष, हाऊ वॉज युअर डे? नाईस. आणि आजचा टिफिन कसा होता? खूप छान. पण मला सगळं आवडलं, पण त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट होतं पुरणपोळी. हॅलो एव्हरीवन, आय होप तुम्ही सगळे मस्त असालच. अँड वेलकम बॅक टू दी 5th एपिसोड ऑफ माय सिरीज. तर आज बनवत आहे मी दलिया उपमा आणि रताळ्याची पोळी. दलिया उपमासाठी मी आधी दलिया छान धुवून घेतला आहे आणि त्यानंतर तो मी कुकरला लावला आहे. जवळपास मी त्याच्यात 2 शिटी घेते. आणि त्यासाठी लागणारे व्हेजिटेबल कांदे, टोमॅटो, गाजर, फरसबी घेतली आहे आणि मटर, आणखी पनीर. सो इट इज व्हेरी सिंपल. जसं आपण उपमा बनवतो तसंच त्या प्रकारे सेम बनवायचं आहे. फक्त यामध्ये मी ॲड केलं आहे पनीर. आणि दलिया हा मी आधी वाफवून घेतला आहे, जेणेकरून ही रेसिपी लवकर होईल. हा असा झटपट होणारा उपमा रेडी झाला आहे. आणि आता स्टार्ट करूया सेकंड रेसिपीला. ती आहे रताळ्याची पोळी. त्यासाठी मी आधी रताळे छान धुवून घेतले आहे, वाफवले आहे. ही पोळी जेव्हा मी फर्स्ट टाइम खाल्लेली तेव्हा मला बिलकुल कळलं नव्हतं की मी रताळ्याची पोळी खाते की नॉर्मल आपली पुरणपोळी, कारण टेस्ट एकदम सेम वाटते. घरी मी बऱ्याच वेळा हे बनवते आणि कोणालाच कळत नाही की ही मी पुरणपोळी बनवली आहे की रताळ्याची पोळी बनवली आहे. मे बी हा व्हिडिओ पाहिल्यावर तक्षला आणि विपुलला कळेल की पुरणपोळी नाही, ही रताळ्याची पोळी आहे. हे बनवण्यासाठी बिलकुल त्रास नाही होत. अगदी अर्धा तासामध्ये ह्याचं जे मिश्रण आहे ते बनवून रेडी होऊन जातं. और लेस दॅन दॅट जर तुमच्याकडे रताळे कमी असतील तर. सो हे ह्या प्रकारे वाफवून घेतले आहे. हे मी साजूक तुपामध्ये बनवते, जेणेकरून हे अजून जास्त टेस्टी होणार. जर तुम्ही ही रेसिपी ट्राय करत असणार तर रताळे आधी टेस्ट करून बघाल, कारण बरेचसे रताळे गोड पण असतात. सो त्या हिशोबाने मग तुम्हाला गूळ टाकायला इझी होईल. हे देखील पुरणसारखं तुम्ही आधी करून ठेवू शकता. ह्याचं पुरण मी आदल्या रात्रीच करून ठेवलेलं. आणि ह्याचं एक चांगलं आहे की जेव्हा पोळी लाटतो तर ही फाटत नाही. ह्याचा आणखी एक बेनिफिट आहे की ह्याच निमित्ताने रताळे देखील खाल्ली जातात. दॅट इज इम्पॉर्टंट. तर अशा प्रकारे माझी पोळी रेडी झाली आहे आणि माझा टिफिन देखील रेडी झाला आहे. अँड दॅट्स इट फॉर टुडे. सी यू इन द नेक्स्ट एपिसोड ऑफ माय सिरीज. आणखी एक गोष्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असणार तर प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट अँड लाईक. थँक यू सो मच. स्टे हॅपी, स्टे सेफ. बाय बाय.